रात्र लीनमन राघवी असावे रात्र लीनमन चिंतन नसावे अल्याचे ते चिंतन नसावे अल्याचे ते रात्र लीनमन मन राघवी वसावे रात्र लीनमन दासबोध ग्रंथ ऐकावासे वाटे दासबोध ग्रंथ ऐकावासे वाटे तीर्थाटनी मन भ्रमतसे रात्र लीनमन राघवी वसावे संत दर्शनाची लागली से ओढ संत दर्शनाची लागत से ओढ अन्नदानी चित्त श्रांत होय रात्र लीनमन मन मन राघवी सर्वस्वाचे दान सर्वस्वाचे दान करावे आपण सर्वस्वाचे दान करावे आपण ऐसे मना दृढ वाटत असे रात्र लीनमन मन राघवी वसावे रात्र लीनमन राघवी वसावे रात्र रात्र लीनमन रात्र लीनमन सद्गुरुनाथ। याचा अर्थ असा की प्रल्हाद महाराज आमचे गंगामाच्या पोटात होते वैद्यकीय शास्त्राप्रमाणे पंचमे मासी चैतन्यम जायते च पुनर्नवः आमच्या रामायणातल्या सांगितलेलं आहे 5व्या महिन्यामध्ये गर्भातल्या जो काही अंश असतो ना त्याला चेतना प्राप्त होते आणि त्यानंतर मग सगळं आवडी निवडी निर्माण होतात। तर 5 महिन्याचे प्रल्हाद महाराज गर्भामध्ये होते आईसाहेबाच्या तेव्हा तिला आईच्या मनामध्ये काय काय भाव निर्माण केल्या रात्र लीनमन राघवी वास दुसरं काही नावं घेऊन रामाचं नाव घ्यावं वाटतं म्हणायचं गंगामाई म्हणायचं अजून दासबोध ऐका वाटतं का वाटणार नाही। एका भक्ताने वर्णन केलं की श्री नारायण रामदास फिरुनी आले तया भुवरी सांगाया निज भक्त वर्म जगता योजोनिया अंतरी। समर्थ रामदास स्वामी पुन्हा दुसरा अवतार घेऊन प्रल्हाद या रूपाने या पृथ्वी तलावर आलेले आहेत। फार साम्य आहे पुढे पाहू आपण पहिल्या दिवशी नको। डोहाळे का होते तर समर्थासारखा तो गर्भ होता म्हणून दासबोध वाचायची आवड होती। आमच्या मुकुंद अण्णांनी दासबोध ऐकवायची व्यवस्था केली। भागवत ऐकवलं का पुढे जगायचं आहे। भागवत सांगायसाठी प्रल्हाद महाराज नव्हते सांगणारे आमच्यासारखे पुष्कळ आहेत। भागवत जगायचं त्यासाठी प्रल्हाद महाराजांनी भागवत गर्भात ऐकलंय पुन्हा म्हणायचं काम नव्हतं पडलं। पुष्कळ वेळेला प्रसंग असे येतात कधी भागवत उघडून पाहिलेलं माहिती नाही पण एकदा भागवतातले अध्याय सुरू झाले की महाराजांच्या वाणीतून ताड 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 असे श्लोक बाहेर पडायचे। अरे कधी अभ्यास केला ब्रह्मरंध्रातून अमृत रसाचा स्त्राव होत असतो
मेधाबुद्धी ज्यांची प्रगट होत असते असे ते आमचे प्रल्हाद महाराज. हे सगळं त्यांनी तेव्हा ऐकलं. दासबोध तिथे ऐकला. बाळासाहेब म्हणजे माई होते, त्यांनी वर्णन केलं की आचारीला स्वये दासबोध खरा. पुढे पाहायचंय आपल्याला, अजून जन्मालाच यायचेत महाराज. 5 वाजायला लागले. दासबोध ऐकवला. संताचं दर्शन घ्यायचं म्हणून सखाराम महाराजाच्या दर्शनाला नेऊन आणलं. भागवतासारखा अलौकिक ग्रंथ वाचून दाखवला. अहो त्या काळचा भागवत म्हणजे काय असायचं हो. तिखट मीठ मिरची मसाला काही लागायचं नाही. हा, आतून विद्यावताम भागवते परीक्षा, आतून ते सगळं ज्ञान बाहेर पडायचं. भगवान गोपाळ कृष्णाची भक्ती आपोआप बाहेर पडायची. आणि ऐकणाऱ्याला वाटलंच पाहिजे की मी या कृष्णाच्या नावाशिवाय जगात राहू शकत नाही. त्याच्या मनात तो भाव उत्पन्न झाला पाहिजे. जोपर्यंत भागवत ऐकतोय त्या 7 दिवसामध्ये त्याला असं वाटलं पाहिजे कृष्ण माझी माता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा. बहीण बंधू चुलता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा. असं त्या काळचं भागवत ऐकून गंगामाईच्या उदरातल्या प्रल्हादाला वेगळ्या भागवताचा अभ्यासच करावा लागला नाही. वेगळे दासबोधाचे पारायण कधी करावे लागले नाही. कल्याणाने जसं एकच पारायण केलं ना, मला वाटतं आमच्या प्रल्हाद महाराजांनी एकच पारायण केलं असेल. तसा तुम्हाला आम्हाला वळण लागावं म्हणून महाराज रोज दासबोधाचा एक समास वाचल्याशिवाय झोपत नव्हते. हा नियम सगळ्यांना माहिती आहे. जवळ राहणार आहे. रात्री 10 वाजूद्या, 11 वाजूद्या, 12 वाजूद्या, 21 समासी दासबोधातला रोज एक समास त्यांच्यासाठी नव्हता. नित्यनेम भरवा जगिजाचा, अनुदिनी हरीची ये भजनाचा. वृत्ती होईल उदासीन जेव्हा, रामदास म्हणले मग ते. खरा रामदास बनायचा होता ना, म्हणून त्यांनी तो नियम पाळला होता. पण हे कशापासून झालं? गर्भामध्ये असताना गंगामाईनं दासबोध ऐकला. महिने मागे पडत 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 पौषाचा महिना आला. संक्रांत. संक्रांतीला वाणं वाटतात आपल्याकडे. आपण काय काय वाटतो आम्ही स्वीकारताना आम्हाला लक्षात येते काय 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 वाटतात. फारच सुधारणा होत चालली आपल्या. आपण काय वाटतो हे मी सांगणार नाही. गंगामाईला विचारलं आपल्याला काय वाण वाटायचं आहे. ती म्हणली मला वाटतं बस घरावर तुळशीचं पानच ठेवून द्या, काहीच ठेवू नये आपण. हा भाव गर्भामध्ये असताना प्रल्हाद महाराजांचा होता. म्हणून मग केले जे ग्रहदान त्यान उपमा करणे दिली कुंडले की हे श्रेष्ठ तयाहुनी ठरत असे नामार्थ जे त्यागिले. पुढे महाराजांनी घरदान केले तर दिसतं त्याचं मूळ इथे आहे. त्याच्यासाठी मला हे डोहाळे सांगायचे आहेत आपल्याला. हे सगळं डोहाळेत असताना तिला वाटत होतं, सुचत होतं. हे सगळे प्रल्हादाची मानसिक अवस्था सांगते. दासनवमीचा उत्सव माघ महिना म्हणल्यावर सुंदर समर्थांचा उत्सव झाला असेल, दासबोधाचं पारायण झालं असेल, अन्नदान झालं, समर्थांचा गुलाल झाला, नवमी पार पडली, दशमी गेली. माघवद्य एकादशी
एकादश्यां विशेषेण कर्तव्य भोजनद्वयम् रात्रौ जागरणं कुर्यात् दिवाच हरिकीर्तनम्. या पद्धतीने एकादशी पार पडलेली आहे. द्वादशीला सकाळी नैवेद्य झाला असेल भगवंताचा. मंगलमय वातावरण आहे घरामध्ये. आणि बरोबर माघवद्य अमावस्येचा दिवस आला. हे पहा, थोडा विचार करा. प्रतिपदेपासून अमावस्येपर्यंत 30 दिवस आहेत ना. प्रतिपदा गुढीपाडवा म्हणून शुभ मानला जातो. द्वितीया यमद्वितीया भाऊबीज म्हणून आपण. तृतीया अक्षतृतीया म्हणून. चतुर्थी गणपती बाप्पाची म्हणून. पंचमी वसंत पंचमी आहे. अमावस्येचा दिवस अशुभ मानत होते म्हणून महाराजांनी ठरवलं त्या अमावस्येचा लोक तिटकारा करतात ना, त्या दिवशी आपण जन्म घ्यायचा. अमावस्या शुभ झाली पाहिजे. सगळ्या लोकांनी अमावस्येच्या दिवशी सुद्धा आनंद व्यक्त केला पाहिजे म्हणून आमचे समर्थ रामदास स्वामी प्रल्हादाच्या रूपाने अमावास्येची माध्यान्ह नंदन नाम संवत्सर गुरुवार धनिष्ठा नक्षत्र आणि द्वितीय प्रहारी अमावस्येला सद्गुरू प्रल्हाद महाराज गंगेच्या पोटी जन्म घेतात. नामाचा महिमा जनासकथन्या जो भूवरी जन्मला जाने केवळ राम नाम महिमा प्रेमादरे गाईला. सांगू काय तुम्हास कोण म्हणूनी साक्षात हनुमंत तो त्या प्रल्हाद कृपार्णवा गुरुवरा साष्टांगमी वंदितो. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचर्य प्रल्हाद महाराज की जय जय जय. श्री राम श्री राम श्री राम श्री राम श्री राम. सद्गुरुनाथ महाराज. काय झालं होतं? पार्वतीबाई गंगाबाईच्या सासूबाई खूप थकलेल्या असल्यामुळे तिसरं बाळपण माहेरी करावं असं यांच्या मनात विचार आला. पत्र पाठवलं आणि हा जन्म महाराजांचा वेणीत झालेला आहे. आपण जे वर्णन ऐकलं साखर खेळण्यातलं नाही आहे, वेणीतलं आहे. आता आपण पाहिलं त्यांचं वर्णन वामन आप्पांचं. एक गावाचं दैवत असल्यासारखं होतं ते. आणि अशा घरामध्ये आमच्या गंगाबाईला बाळ झालं म्हणल्यानंतर वेणीत आज साऱ्या सगळं गाव आनंदाने भरून निघालेलं आहे. गंगाबाईच्या अंगणामध्ये जमा झाले. आपल्या आपल्या पद्धतीने आनंदोत्सव साजरा केला. सगळ्यांचे तोंड गोड करण्यात आले. आणि एकच दिवस नाही तर प्रत्येक दिवस मंगलानाम च मंगलम असा त्या वेणीमध्ये जाऊ लागलेला आहे. मुकुंदांना निरोप पाठवण्यात आला. अवकाश आलेले आहेत. काय गोड बाळ त्याच्याकडे पाहिल्यानंतर आल्हाद निर्माण व्हावा. अशा बाळाचं नाव काय ठेवावं फार विचार करावा लागला नाही. आईच्या पोटामध्ये असताना जे डोहाळे होते ना, हा भगवत भक्त होणार, हा नामनिष्ठ होणार याचं चिंतन झालं असेल घरामध्ये. आणि बरोबर 12व्या दिवशी नामकरण सोहळ्याच्या दिवशी पाळण्यात टाकला असेल. आणि पाळण्यामध्ये नाव काय ठेवावं उत्स्फूर्तपणे सद्गुरू प्रल्हाद महाराज की प्रल्हाद हे नाव ठेवलं महाराज.